फायनली आज 7 ते 8 दिवसांचा व्हिडिओ बनवते. त्याला पण कारण असे की शाळेत मुलीची पॅरेंट्स मीटिंग होती. त्याकरता मीटिंगला जावे लागले होते. की पाहू शकता ओली मेरे कॉन्व्हेंट स्कूल राहणार भिवंडी इथे पॅरेंट्स मीटिंग होती मुलीची. तिथनं निघालो तर व्हिडिओ शूट करावा, पण गाडी चालवताना देखील हाताला थोडा त्रास होत होता. अजूनही तब्येत थोडी डाऊन आहे. 2 तारखेला तब्येत बिघडली ती. आज 12-13 तारीख आली. अजून देखील तब्येत व्यवस्थित नाही, पण तरी सुद्धा म्हटलं आज इतक्या दिवसाने का होईना एखादा व्हिडिओ बनवावा. त्याला कारण पण असे की तुम्ही आजचा व्हिडिओ पाहून लक्षात येत असेल नेहमीचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ खूप फरक आहे. आणि हे पाहू शकता ट्रॅफिक हवालदार. तुम्ही हैराण असाल की अँगल कसे काय चेंज होतात. नेहमी जे व्हिडिओ असतात आपले सरळ स्ट्रेट असतात. आज मागून पुढून अजूनही बाजूने सर्व ठिकाणाहून अँगल शूट केले जातात. कारण असे की आज आपण एका नवीन कॅमेऱ्याने शूट करत आहोत. कंदाव क्यू कॅम 360 ॲक्शन कॅमेरा. नवीनच आपला कॅमेरा आहे. यापूर्वी आपण जे कॅमेरा वापरतो DJI Action 2, त्याच्या अगोदर SJ Cam C300. त्यानंतर आता तिसरा कॅमेरा आपल्याकडे आलेला आहे क्यू कॅम 360. आता कदाचित पुढच्या महिन्यात आपण ड्रोन देखील घेऊयात. सर्वांची डिमांड आहे. पाहू शकता सध्या मी राहणार इथून निघालेलो अंजोर फाट्याजवळ पोहोचलोय. पॅरेंट्स मीटिंग संपवून घरी चाललेलो आहे. गेले 8 ते 10 दिवस एकही व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता. व्हिडिओच नव्हते. आणि दुसरं म्हणजे तब्येत ठीक नसल्या कारणाने बाहेर निघणं कठीण झालेलं. जे काही 5-6 तारखेला व्हिडिओ येत होते ते ऑलरेडी पहिले शूट केलेले व्हिडिओ होते. त्या थोड्याफार प्रमाणात व्हॉइस ओव्हर करून आपल्यापर्यंत पोहोचवले होते. तर नंतर एकदमच तब्येत खालावली असली हे बघा बापरे कॅमेरा बघतोय. त्यानंतर अचानक तब्येत खालावल्यामुळे सर्व व्हिडिओ वगैरे तसेच राहिले. आणि सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप धन्यवाद, आभार. कारण मी जी पोस्ट टाकली होती की तब्येत ठीक नाही, त्यावर आपण सर्वांनी ज्या शुभेच्छा दिल्या आणि लवकर ठीक व्हावं म्हणून जे काही बेस्ट विषय दिले त्याबद्दल खूप सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद. असेच प्रेम कायम राहू द्या. सतत नवीन रोड अपडेट आपल्या समोर नक्कीच येत राहतील. सध्या जिथे मी प्रवास करतो अंजोर फाटा मेट्रो स्टेशन ते दामनकर नाका मेट्रो स्टेशन, त्यानंतर पुढे भिवंडी बस डेपो पर्यंत. सध्या जिथे मी पोहोचलोय ते अंजोर फाटा मेट्रो स्टेशन. मागची बाजू पूर्ण खाली आहे तरी सर्व गाड्या रॉंग साईडने येतात. हे बघा वाहतूक पोलीस देखील रॉंग साईडने गेले. जर मागची बाजू जी आहे ती चालू आहे तरी सुद्धा. असो, आपण नवीन जो कॅमेरा घेतला आहे तो कंदाव Q3 असं कॅमेऱ्याचं नाव आहे. आणि फर्स्ट टाइम ॲक्च्युली त्याच्यात भरपूर फंक्शन आहेत. एडिटिंग करणं देखील थोडा कठीण आहे. एकदम परफेक्ट एडिटिंग करा, थोडा वेळ जाईल. आपण अजून वेगवेगळ्या अँगलचे आपण व्हिडिओ शूट करूयात आणि तुमच्यापर्यंत
आणण्याचा प्रयत्न करेल. या 360 आहे कॅमेऱ्याला फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडला लेन्स आहेत. जे 180 असा रेकॉर्ड केला जातो आणि त्याला मर्ज करून एक पूर्ण फ्रेम केली जाते. पाहू शकता मागे पुढे उजवीकडे डावीकडे सर्व ठिकाणी कॅमेरा फिरतो. कॅमेरा एक फिक्स अशी फ्रेम सेट करतो. त्यानंतर एडिट करताना आपण पाहिजे तो अँगल घेऊ शकतो. भिवंडी शहरातील आपला प्रवास राहणार ते भिवंडी बस डेपो. हा थोडा विचित्र अँगल आहे. असा अँगल खरं तर शॉर्ट्ससाठी बरा राहील. आपले लॉंग व्हिडिओ असतात. मेट्रो 5 कापूरबावडी ठाणे ते दामनकर नाका भिवंडी आणि मेट्रो 5 चे बहुतांश पूर्ण झालेले काम आपल्याला दिसत आहे. नारकोली येथे आपण पोहोचलेलो आहोत. खरं तर मेट्रो 5 कापूरबावडी ते कल्याण वाया भिवंडी अशी आहे. परंतु सध्या तरी भिवंडीपर्यंत त्याचा प्रवास आहे, दामनकर नाका इथपर्यंत. त्याच्या पुढे जे ते अंडरपास अंडरग्राऊंड मार्गिका तयार करण्यात येणार आहे. त्याला देखील आज कित्येक महिने आले जाहीर करून, परंतु कामाचं कुठेही सांगपत्ता नाही आहे. नारपोली पेट्रोल पंप तसेच नारपोली पोलीस स्टेशन वरती जे ते मेट्रोचे पिलर्स मेट्रोचे ट्रॅक टाकून झालेले आहेत. सर्व रस्ता रुंदीकरणात मागे गेले. सर्व घरं साधारणतः 6 महिने होऊन गेले. रस्ता रुंदीकरणासाठी जे बुलडोझर चालले होते सर्व दुकाने वगैरे तोडले गेलेले. आणि अशा प्रकारे आपण दामनकर नाका मेट्रो स्टेशन येथे आलेलो आहोत. मेट्रो 5 चे कापूरबावडीवरून निघाल्यावर हे सर्वटचे स्टेशन. इथे मेट्रो येऊन थांबलेली आहे. इथून पुढचा जो टप्पा आहे तो अंडरग्राऊंड असेल, कदाचित पूर्ण टेमघरपर्यंत किंवा साईबाबापर्यंत. तिथून पुन्हा मग डबल डेकर राहील बायपासपासून पुढे दुर्गाडीपर्यंत. अनेक प्रोजेक्ट आहेत जे मेट्रोसाठी. केव्हा सुरू होणार, कसे सुरू होणार, ते जसे कामे सुरू होत राहतील आपल्याला अपडेट मिळेल. खूप दिवसांनी आज आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, भिवंडी वाडा रोड, बदलापूर ते पनवेल, कलंबोली जंक्शन, अनेक व्हिडिओ आपल्यापर्यंत नेहमीच आलेले आहेत. मुंबई नाशिक बायपास सुद्धा. अशा प्रकारे आपण दामनकर नाका इथे पोहोचलेलो आहोत. समोरच तुम्हाला जे पिलर्स दिसत आहेत ते मेट्रोचे पिलर्स. आणि हे मेट्रोचे पिलर्स उभे राहून साधारणतः 5-6 वर्ष होऊन गेलेले आहेत.
जेव्हा कामाला सुरुवात झालेली त्याच वेळेस पिलर्स उभे राहिलेले. त्यांचे मेट्रो पूर्ण तयार झाले, ट्रॅक देखील टाकून झाले. कापूर बावडे ते धामणखाना सर्व तयार झाले, तरी हे पिलर्स अजून सुद्धा जशी तशी ते उभे आहेत. सहा 7 पिलर्स आहेत. मेट्रो 5A ला नंतर कनेक्ट राहील. मेट्रो 5 ला नंतर मेट्रो 5A कनेक्ट राहील. म्हणजे कापूर बावडी ते भिवंडी, भिवंडी ते कल्याण प्लस उल्हासनगर, बदलापूर अशी खूपच लांबलचक कनेक्टिव्हिटी राहणार आहे. डोंबिवलीपर्यंत देखील कदाचित. पुढे मी त्याची अपडेट देत राहील. आपल्याला अशा प्रकारचा व्हिडिओ थोड्या वेगळ्या प्रकारचा शूट केलेला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की नमूद करा. माझ्या मते मला विचारा, मला स्वतःला असं हे चांगलं वाटत नाहीये. नंतर 360 कॅमेरा मी घेतला. त्याचं कारण असं की अनेकदा अपघात घडतात, काय चुकीच्या गोष्टी घडतात. तर आपल्या बाईकला जर तो 360 असेल त्याचा नक्कीच फायदा होईल. आपल्या चारो बाजूचं त्याच्यात चित्रीकरण झालेले असते. आणि स्वर्गीय राजीव गांधी उड्डाण पूल, सुंदरबनी कंपाऊंड, कल्याण नाका इथे आपण पोहोचत आहोत. सर्व रुंदीकरणाची तोडफोड झालेलं आहे, परंतु 6 महिन्यानंतर देखील त्याचं काहीच पुढे झालेलं नाही. आणि आता तर अशी देखील माहिती आलेली आहे की 15 ऑगस्ट पासून कदाचित सिटी बसेस देखील सुरू होण्याची शक्यता आहे. कुठे धावतील, कशा धावतील देव जाणो. या आलेले कल्याण नाका, स्वर्गीय राजीव गांधी उड्डाण पूल, ज्याला कल्याण मार्गे येताना साईबाबावर कनेक्ट झालेला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे उड्डाण पूल, भिवंडीत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चौक या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. मी आपल्या डाव्या हाताला पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल, पाहू शकता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेची इमारत भव्य आणि धर्मवीर आनंद दिघे चौक तुम्ही पाहिलात. रिक्षा कशा रस्त्याच्या मधोमध उभ्या आहेत ते देखील पाहिलात. भिवंडी ते सर्व सर्रास चालतं. भिवंडी ते प्रसिद्ध असे हसीन फरान थिएटर म्हणजे हल्लीचे हसीन S2 PVR मल्टिप्लेक्स. आमच्यासाठी जुने थिएटर हसीन फरान, ज्या ठिकाणी आम्ही अनेक जुने सिनेमे पाहिलेत. 5 रुपये तिकीट पासून 15 रुपये तिकिटापर्यंत. खूप दिवसांचा केलेला व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करताना देखील थोडा दम लागत आहे. आणि खरंच मनापासून सर्वांचे पुन्हा एकदा आभार, खूप खूप धन्यवाद की आपण माझ्या पोस्टला ज्या कमेंट्स केल्या, भाऊ टेक केअर, लवकर बरे व्हा, त्यासाठी. आणि अशा प्रकारे आपण भिवंडी बस स्थानकाजवळ पोहोचलेलो आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करावे. मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता भिवंडी बस स्थानक.
चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसे हाईप देखील नक्की करा जेणेकरून पॉईंट्स वाढवून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. हा तर नुसता एक सॅम्पल होता. आपण जेव्हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे व्हिडिओ करू त्यावेळेस मात्र नक्कीच त्याचा खूप फायदा होणार आहे कॅमेराचा. आपल्या डाव्या हाताला भिवंडी बस स्थानक आणि उजव्या हाताला वळण घेऊन मी चाललोय घरच्या दिशेने. हे बघा असे या रिक्षामध्ये थांबवतात. असो, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.